The co-host has asked you to start your video. Okay. आता येतो माझा आवाज? हो हो येतो. ओके. मी नीती गार्लेकर, मुलुंड महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडचे एक कार्यकर्ते. महाराष्ट्र सेवा संघ सातत्याने विविध प्रकारच्या उपक्रमांचं आयोजन करत असतो. यावर्षी कोरोनामुळे सुद्धा त्याच्यात काहीच खंड पडला नाही. विज्ञान विभाग दर आठवड्याला काही ना काहीतरी नवीन वेबिनार घेऊन आपल्या समोर येत असतं. तर मागच्या 2 महिन्यांमध्ये इकॉलॉजी, सायकॉलॉजी अशा विविध क्षेत्रांशी निगडीत वेबिनार्सचं विज्ञान विभागामार्फत आयोजन करण्यात आलं होतं. तसंच या आठवड्यामध्ये भटकंतीतील विज्ञान वाटा हे वेबिनार आपल्यासाठी आणलं आहे. तर त्यामध्ये विज्ञान वाटा हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण या शीर्षकामध्ये जे विज्ञान वाटा आहे ते दोन अर्थ सांगतं. त्यातला एक म्हणजे की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वाटांवरून केलेली भटकंती आणि त्या भटकंतीतून जे गवसते त्यातलं विज्ञानाचा वाटा, या दोन्हीच्या संदर्भात आज आपण या वेबिनार मध्ये आपण ऐकणार आहोत. या वाटांवरून आज डॉक्टर प्रीती पटेल या आपल्याला ही सफर घडवणार आहेत. प्रीतीताईने तसं सांगायचं झालं तर फार्मसीमध्ये डॉक्टरेट केलेलं आहे, परंतु तिला गड किल्ले किंवा विविध ट्रेक्स यातून आनंद ती मिळवत असते आणि तो तिने कधीच गमावला नाही. मागची 15 वर्ष ती ट्रेकिंग या क्षेत्रामध्ये देखील आहे. तर तसं ट्रेकिंग करता करता म्हणजे आनंदासाठी केलेल्या ट्रेकिंगचं कधी विज्ञानाशी कास धरून केलेल्या ट्रेकिंग मध्ये रूपांतर झालं हे कदाचित तिलाही समजलं नसेल. तर आता आपण तिच्याकडूनच पुढचं हे ऐकूया आणि जर का तुमचा असाच प्रतिसाद आम्हाला लाभत राहिला तर पुढील येणाऱ्या काळामध्ये आज ज्या वाटा ती उलगडून दाखवणार आहे, ती प्रत्येक वाट एक एक करून आपण तुमच्या समोर उलगडण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आता मी प्रीतीताईला सांगते की आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करू. आणि कोणालाही काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका आणि तुमचा व्हिडिओ ऑफ ठेवा फक्त. घेऊन आले आज. हा प्रीती सुरू कर. ओके. गुड मॉर्निंग नीती, थँक्यू फॉर द काइंड इंट्रोडक्शन. आणि महाराष्ट्र सेवा संघाला खरोखर धन्यवाद, कारण त्यांनी एक छोटासा इंट्रोडक्टरी सेशन घेण्याचा मला चान्स दिलेला आहे. आणि सगळ्या प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचंय की एक म्हणजे या सेशन मध्ये तुम्हाला काय टेक अवे असेल तर तुम्ही भटकंती करताना त्यातून तुम्ही विज्ञानाची कास धरून काय मिळवू शकता किंवा त्यातनं तुमचं काय आउटपुट निघू शकतं याबद्दल तुम्हाला एक छोटंसं गायडन्स पर हे सेशन असेल. सो लेट्स स्टार्ट विथ इट. येस प्लीज. मोस्ट ऑफ द सगळ्यांचंच ट्रेकिंग हे पावसाळ्यात वॉटरफॉल किंवा भिजण्यासाठी कुठेतरी बाहेर जाणं डोंगरात यापासून सुरुवात होते आणि नंतर आपण गडकिल्ल्यांवरती येतो. मग गडकिल्ल्यांवरती फिरायला लागल्यावरती आपल्याला तिथल्या मॉन्युमेंट्स आणि तिथे कसे जायचे रूट्स याबद्दल आपण माहिती मिळवायला लागतो. पण बरेच वेळा आपण गडकिल्ल्यांना भेट देतो, जसा हा अलंग किल्ल्यावरचा मॉन्युमेंट आहे आणि त्याच्या बाजूला ही पाण्याची टाकी आहे. आपण पाण्याची टाकी बघतो, पण त्या मागे हे पाणी जे इथे साठवलेलं आहे त्यामागे काही सायंटिफिक मेथोडॉलॉजी आहे आणि त्या पाणी संरक्षणासाठी पण काहीतरी एक आर्किटेक्चरल फीचर तिथे वापरलेलं आहे. याबद्दल आपण एकदम अनभिज्ञ असतो. आपण गडांवरती फिरताना वेगवेगळ्या वास्तू बघतो, जशा ह्या सतीशिळा आहेत किंवा विरगळी आहेत. आपण त्या आपल्या नजरेखालून या वास्तू जात असतात, पण आपल्याला त्याबद्दल खूप काही डिटेल मध्ये कधी माहिती मिळत नाही किंवा आपण त्यात खोलात जाण्याचा प्रयत्नही करत नाही की अरे या वास्तू अशा का असतील, त्याचा काय सिग्निफिकन्स असेल इथे.
डोंगरदऱ्यातनं फिरताना आपण जंगलातनं फिरतो, जंगलातल्या छान छान झाडांच्या फॉर्मेशन वरती उभं राहून आपण आपले फोटो काढतो, पण याच झाडांच्या आजूबाजूला आपण खाली पालापाचोळ्यामध्ये बघत नाही की अरे तिथे कितीतरी जीव आणि वेगवेगळे प्लांट्स त्यांची ग्रोथ होत असते. या झाडांच्या खोडांवरती वेगवेगळे फंगस ग्रो होत असतात. ही एक नार्वेलिया म्हणून एक वनस्पती आहे. पहिला पाऊस झाला की एक छोटस एक कोंब येतो आणि त्याला एक फूल येतं. 1 दिवसाचं आयुष्य असतं या फुलाचं. अतिशय सुंदर, बघण्यास दुर्मिळ असे वनस्पती आहे. प्रत्येक जिथे जिथे मोठी झाडं आहेत आणि त्याच्या खाली पालापाचोळा असतो तिथे आपल्याला ही बघायला मिळते. पण आपल्याला माहीतच नसतं, त्यामुळे आपल्या नजरेखालनं हे जात नाही. किंवा आपण कासला सगळेजण गेले असतील, पण कासला ही ड्रॉसेरा म्हणून एक वनस्पती उगवते. एकदम मायन्यूट आहे, छोटीशी, अगदी 25 पैशाच्या नाण्याएवढी, जी अगदी शेवाळ्यासारखी जमिनीवरती असते. पण ही बघणं लोकांना म्हणजे माहीतच नसतं, त्यामुळे बघितलीही जात नाही. खोडांवरती येणारे वेगवेगळ्या प्रकारचे फंगाय आहेत किंवा खाली नार्वेलिया सारखे किंवा कीटक असतात, जशी ही सेंटीपीड आहे, मोठी सेंटीपीड आहे, रेअर आहे. आणि हे एक ग्राउंड ऑर्किड आहे. तर प्रीती मॅडम, पावसाळ्यामध्ये सॉरी टू इंटरप्ट. हा, तुमचं प्रेझेंटेशन दिसत नाहीये. अरे प्रेझेंटेशन दिसत नाहीये, काहीच आलं नाही, एकही स्लाइड दिसली नाही. नाही, आतापर्यंत प्रेझेंटेशन सुरू झालं नाही, तर तुमचं शेअर स्क्रीन झालं नसेल बरोबर. ओके ओके ओके. फर्स्ट स्क्रीन पण आपली दिसत नव्हती काय? Is it visible now? Now it is visible. Okay, okay. So I will again start then. Just start from the first side, please. Yeah. See, आपलं ट्रेकिंग सुरू होतं ते पावसाळी भटकंती पासून, आणि नंतर आपण गड किल्ल्यांना भेट द्यायला लागतो. त्यावरच्या वेगळ्या वेगळ्या मॉन्युमेंट्स आपण बघत असतो, आणि तिथली वॉटर मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे पाण्याची टाकी वगैरे बघतो. पण ही टाकी बांधताना काहीतरी एक सायंटिफिक मेथडॉलॉजी वापरलेली आहे. याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. त्यानंतर गड किल्ले फिरताना वेगळ्या वेगळ्या मॉन्युमेंट्स बघताना आपल्याला हे छोटे छोटे अवशेष दिसत असतात. पण ह्या सतीशिळा किंवा विरगळी यांचा काय उद्देश आहे, त्या तिथे का आहेत, याबद्दल आपण खूप काही चौकस होत नाही, आणि त्यांचा आपल्याला जास्त डिटेलमध्ये आपल्याला काही कळतही नाही की त्यांचं सिग्निफिकन्स काय आहे गडांवरती. तसंच जंगलांमध्ये फिरताना आपण छान छान फॉर्मेशनच्या झाडांच्या इथे जाऊन फोटो काढतो, पण त्याच झाडांच्या खाली पालापाचोळ्यामध्ये सुंदर सुंदर छोटे सूक्ष्मजीव असतात, वनस्पती असतात, या झाडांच्या खोडांवरती फंगाय असतात, त्या आपण आपल्या पाण्यात येत नाहीत. जशी ही नार्वेलिया म्हणून एक छोटीशी वनस्पती आहे. पहिला पाऊस पडला की एक छोटासा कोंब येतो आणि त्याला एक फुल येतं. 1च दिवसाचं याचं आयुष्य असतं. पण हे जरी तिथे असलं तरी आपल्याला माहितच नसतं, त्यामुळे आपल्या बघण्यात येत नाही. कासला आपण जातो तेव्हा हे ड्रॉसेरा म्हणून छोटंसं झाड आहे, त्याचं फ्लॉवरिंग होतं कासमध्ये, पण ते आपल्याला माहितच नसतं कुठे आहे, त्यामुळे ते बघितलं जात नाही. खोडांवरती येणाऱ्या छोट्या छोट्या फंगाय आहेत, त्याचा आपल्याला कधी म्हणजे आपल्या दृष्टीच नसते ती डेव्हलप झालेली. त्यामुळे ही सेंटीपीड आहे मोठी. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या गडांवरती असतात. आपण जेव्हा ट्रेक करत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मध्ये असतात, पण आपल्याला ती बघण्याची दृष्टी नसते, त्यामुळे आपल्या त्या नोटीस मध्येच येत नाही. सो माझा अनुभव मी शेअर करेन की मी जेव्हा ट्रेक करायला सुरुवात केली तर जस्ट एक आउटिंग म्हणून हे ट्रेकिंग सुरू झालं, आणि पहिल्या दुसऱ्या ट्रेक मध्येच माझ्यासोबत येणारी एक पार्टिसिपंट होती, आणि ती अचानक एका ठिकाणी थांबली आणि सगळ्यांना तिने शांत व्हायला सांगितलं, आणि मग तिने आम्हाला काही पक्ष्यांचे आवाज ऐकवले, आणि त्या पक्ष्यांच्या आवाजावरनं तिने आम्हाला सांगितलं की हा मेल आहे का फिमेल आहे, त्याची म्हणजे कुठल्या टाईपची विसल आहे, म्हणजे ती कुठल्या मूड मध्ये ते विसलिंग झालेलं आहे. आणि मग 2 पक्षी एकमेकांशी कसे कम्युनिकेट करतात, की एका साईडनी जेव्हा फिमेल आवाज करत असते त्याला प्रत्युत्तर देणारा मेल कसा तिला फॉलो करत येतो. सो या ट्रेक मध्ये मला एक छोटीशी गोष्ट कळली की अरे, आपण ट्रेकला गेल्यावर, जंगलात गेल्यावर आपल्याला आणखी इतक्या गोष्टी शिकता येऊ शकतात. पुढच्या एका ट्रेकला आमच्यासोबत आणखीन एक मुलगा आलेला, त्यांनी आम्हाला सगळे म्हणजे आपण बघत असतो की ह्याचा श्रावणातला ट्रेक होता, आणि रानफुलांवरती भरपूर फुलपाखरं आलेली होती. तर त्या प्रत्येक फुलपाखराला आम्ही काळं फुलपाखरू, पांढरं फुलपाखरू असं म्हणत होतो, आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक फुलपाखराचं सायंटिफिक नाव सांगितलं. बरं, एवढंच नाही की त्या प्रत्येक फुलपाखराच्या नावावरती तो थांबला नाही, तर त्याचा बिहेवियर काय आहे, तो कसा फ्लाय करतो, तो कुठल्या झाडावरती बसतो,
या सगळ्याची माहिती दिली. मग त्यातनं आम्हाला हे कळलं, अरे ह्याही गोष्टीमध्ये स्टडी होऊ शकते. सो अशा प्रकारे आपण वेगवेगळे फील्ड्स आहेत त्याच्यात. कोणी वनस्पतींचा अभ्यास करत असतं, कोणी फंगायचा अभ्यास करत असतं, कोणी ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करत असतं, कोणी बर्ड्सचा अभ्यास करत असतं. सो प्रत्येक जण ट्रेकिंग सोबत आपलं काहीतरी एक फील्ड असं निवडतो ज्यात स्वतःला इंटरेस्ट असेल आणि त्या फील्डला तो एक्सप्लोअर करत जातो. सो ट्रेकिंग हे फक्त एक आउटिंग एवढं मोठं मर्यादित न राहता त्यात जर आपण अजून काय काय करता येईल, त्यात आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे हे जर एक्सप्लोअर केलं आणि इफ वी ट्राय टू फाइंड आवर पॅशन इन आउटडोर्स, सो त्यातनं आपल्याला खूप काही अचीव करता येऊ शकतं. सो आज मी तुमच्यासाठी माझे काही जे परिचित लोक आहेत, ज्यांनी मित्रजन आहेत, त्यांनी यात काहीतरी स्वतःचं असं एक पॅशन शोधलं आणि त्यात त्यांनी खूप अभ्यास करून काहीतरी समाजाला एक वेगळं फाइंडिंग आणली समाजासाठी पुढे. तर त्यांच्या केस स्टडीज मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. सो आपण फर्स्ट बोलूया की सचिन जोशी सरांबद्दल. सचिन जोशी सर सगळ्यांना माहित असेल गड किल्ल्यांचे अभ्यासक आहेत आणि बरेचसे किल्ले जे सामान्य लोकांना माहित नव्हते ते प्रकाशझोतात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सचिन जोशी सरांचं सांगायचं झालं तर तेही पहिले ट्रेकिंग मधनं या फील्डकडे आकर्षित झाले आणि बॅकग्राऊंड त्यांचं आर्किओलॉजी नसताना सुद्धा पुढे जेव्हा त्यांना ट्रेकिंग मध्ये आणि इतिहासामध्ये इंटरेस्ट आला आणि त्यांनी यात अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मग पुढे डेक्कन कॉलेज जॉईन करून आर्किओलॉजी मध्ये पीएचडी केली आहे. आणि त्यांनी बरेचसे किल्ले ज्यांचा जुन्या कागदपत्रांमध्ये उल्लेख होता पण त्यांचं ऍक्च्युअल लोकेशन कुठे आहे हे कोणाला माहित नव्हतं. सो त्याबद्दल माहिती घेऊन गावागावांना भेट देऊन तिकडच्या डोंगरांना व्हिजिट करून तिकडचा अभ्यास करून आणि मग एखाद्या गडावरती काय जुने मॉन्युमेंट मिळू शकतात याचा अभ्यास करून आणि जुन्या कागदपत्रांचा त्याच्याशी सांगड घालून बरेचसे किल्ले हे प्रकाशझोतात आणलेले आहेत. त्यांनी दासगावचा किल्ला, मांजरसुंबा, पन्हाळगड, मोहनगड आणि कासारदुर्ग तसेच गुंड्याचा किल्ला हे किल्ले प्रकाशझोतात आणले. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा सायंटिफिक अभ्यास सुरू ठेवला. तो किल्ले हे नवीन किल्ला कसा शोधायचा, तर ह्याची एक मेथोडॉलॉजी असते की किल्ला एखादा डोंगर त्याला आपण किल्ला का म्हणतो, तर त्यावर काही स्पेसिफिक मॉन्युमेंट्स असायला हवे, काहीतरी त्याच्यावरती तटबंदी असायला हवी, पाण्याची सोय केलेली असायला हवी, तुम्हाला काहीतरी जोती भीती जुनी त्याचे मिळायला हवे, एंट्रन्स किंवा येण्या जाण्याच्या वाटा ह्याच्यावरती काहीतरी तुम्हाला पायऱ्या किंवा बांधकाम केलेलं दिसायला हवं. अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याचबरोबर या एरियाचा किंवा या किल्ल्याचा किंवा या नावाचा मिळता जुळता उल्लेख कुठल्या जुन्या कागदपत्रांमध्ये आलाय की नाही याची सांगड घालावी लागते. आणि मग त्या जुन्या कागदपत्रांमधला उल्लेख आणि मिळालेले मॉन्युमेंट्स त्यांची सांगड घालून एक सायंटिफिक शोध निबंध लिहावा लागतो, त्याला पब्लिकली एक्सेप्टन्स मिळावा लागतो. तेव्हा आपण म्हणतो की अरे एक नवीन किल्ला आपण लोकांसमोर आणला. सो त्यांनी असाच एक मोहनगडाचा किल्ला जो वरंदा घाटातला आहे त्याचा शोध लावला आणि त्याला वाईडली एक्सेप्टन्सही मिळाला, त्यांचा शोध निबंधही छापून आला. आणि पुढे किल्ल्यांचा अभ्यास करता करता त्यांनी दुर्ग वैभव, दुर्ग वेद, दुर्ग जिज्ञासा अशी अनेक दुर्गांची रिलेटेड पुस्तकं पण लिहिली आहेत. तो हा त्यांचा एक छोटीशी जर्नी एकदम थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला इथे तुम्हाला. असेच आपले गिरीश टकले सर आहेत, हे नाशिक मध्ये राहतात. हौशी ट्रेकर, ट्रेकिंग करता करता त्यांना नाशिक मध्ये असं वाटलं की आपण नाशिक भागाचा पूर्ण सर्वे करावा आणि इथल्या सगळ्या डोंगरांवरती काय काय मॉन्युमेंट्स आहेत त्याची आपल्याला माहिती असावी. सो आपण जसे जनरल ट्रेक करायला जातो तसे ते फिरले आणि फिरता फिरता त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक डोंगर जो त्यांना वाटला की हा किल्ला सदृश्य दिसतोय किंवा गावकऱ्यांकडनं त्यांना जी काही माहिती मिळाली त्या डोंगराबद्दल त्याविषयी डॉक्युमेंटेशन केलं. मग गावकऱ्यांच्या सोबत त्यांनी तिकडच्या डोंगरांना व्हिजिट केली, तिकडच्या जे काही त्यांना मॉन्युमेंट्स मिळाले त्याची मोजमाप काढणं, मग त्या मॉन्युमेंट्सला विचारात घेऊन मग तो डोंगर हा किल्ला असण्याचे काय चान्सेस आहेत, त्याचं जिओग्राफिक काय लोकेशन आहे आणि मग जुन्या जे काही कागदपत्र आहेत, ग्रंथ आहेत त्याचा काही उल्लेख तिथे मिळतोय का, ह्या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही बघू शकता त्यांना प्रचंड वाचनाची आवड आहे आणि इतिहासामध्ये त्यांनी खूप वाचन केलंय आणि त्यातनं एक 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 करत एक नाही तर 12 किल्ले त्यांनी जगासमोर प्रकाशात आणले आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाशिकच्या इतिहासामध्ये किंवा
नाशिक मधल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये नवीन किल्ले ऍड करण्यामध्ये खूप मोठा आहे. आणि मी त्यांच्याशी जेव्हा बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांनी कसं एक गोष्टी शोधल्या आणि कशा त्यांची सापड घातली त्यांच्या फील्ड व्हिजिटच्या कामाबद्दल. तर ते सांगत होते की आपल्याला जुन्या कागदपत्रांमध्ये उल्लेख मिळतात, तसंच ब्रिटिशकालीनची गॅझेटियर लिहिली गेली त्यामध्येही त्याचे उल्लेख मिळतात. तसंच त्यांनी एक मोरधन किल्ल्याबद्दल एक छान गोष्ट सांगितली की गॅझेटियर्स मध्ये कुलंगच्या आजूबाजूला त्यांना मॉर्टन असा उल्लेख मिळाला. आणि त्या मॉर्टनचा त्यांनी शोध घेत घेत मग त्यांना मोरधन हा डोंगर मिळाला. आणि मग त्या मोरधन डोंगरावरती ते फिरले आणि तिथे त्यांना मग किल्ल्याचे अवशेष सापडले. आणि तिथून त्यांना तो कळलं की अरे की हा मोरधन असू शकतो. तसेच नवरा नवरीचा डोंगर म्हणा किंवा डुबेरगड म्हणा, इथे गावकऱ्यांची मग तिथे काय मॉन्युमेंट्स आहेत, कुठे किल्ल्याचे अवशेष मिळाले, कुठे तटबंदी मिळाली, कुठे पाण्याची टाकी मिळाली. आणि मग जुन्या कागदपत्रांमध्ये संलग्न काही ना काहीतरी त्याचे उल्लेख मिळत गेले. त्यावरनं असे छोटे 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 एक एक करता करता 12 किल्ले त्यांना सापडले. सो याच सोबत त्यांनी जे काही इतिहासाचा अभ्यास केला त्यातनं त्यांनी सुरतेची लूट ही कशी झाली, त्याच्या मागे काय कारण होतं आणि त्याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन हे त्यांनी केलेलं आहे. आणि ते पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. सुरतेची लूट ही स्वराज्याची भरपाई का, ह्या संदर्भात त्यांचं विवेचन आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. आणि किल्ल्यांवरती आता आपण अभ्यास करत असू तर नवीन किल्ले प्रकाशझोतात आणणे म्हणजे त्याच्यावरती काय काय निकष आपण तपासून पाहायला हवे, की कुठल्याही डोंगराला फक्त पाण्याचा टाका आहे किंवा 4 पायऱ्या आहेत म्हणून आपण त्याला किल्ला नाही म्हणू शकत. सो त्या संदर्भात आज आपल्याला कोणी चांगलं गायडन्स देऊ शकतं तर गिरीशजी आहेत. गिरीश भाईंना आपण कधी फोन केला तर ते आपल्याला प्रत्येक निकषांवरती आपण तो किल्ला आहे की नाही कसं पडताळून पाहावं याबद्दल खूप चांगला गायडन्स करतात. अशीच एक दुसरी आपण माझा एक दुसरा मित्र आहे अनिश परदेशी म्हणून, त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. हा एकदम यंग जनरेशनचा मुलगा आहे आणि तुमच्यासारखाच एकदम कॉलेज गोईंग डेज पासून डोंगरांमध्ये फिरायला लागला आणि त्यातून त्याला वाईल्ड लाईफची मध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे असं जाणवलं. आणि तिथून त्यांनी जो काही सुरुवात केली कीटक, किडे आणि ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटी याचा अभ्यास करायला. आणि आंबोली रिजन मध्ये तो स्पेसिफिकली काम करतो. आंबोलीमध्ये बरेच महिने राहून त्यांनी तिकडचा बऱ्यापैकी बायोडायव्हर्सिटी स्टडी केली आहे. आणि फ्लाइंग लिझर्ड जे म्हणतो आपण, उडता सरला, हा आंबोली रिजन मध्ये कधी रेकॉर्डेड नव्हता. तर पहिल्यांदा त्यांनी तो रेकॉर्ड केला आणि त्याचा त्यांनी शोध निबंधही पब्लिश केला. याचबरोबर त्यांनी असे एकूण 6 रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत आणि 2 बुक्स मध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि ओव्हरऑल त्या एरिया मधल्या बायोडायव्हर्सिटी मध्ये त्यांनी बरंच स्टडी करून कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. शेवटी एखाद्या रिजन मध्ये आपण फिरताना आपल्याला त्या रिजन मध्ये कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, मग आपल्याला काही लोकांना बर्ड्स मध्ये इंटरेस्ट डेव्हलप होतो, काहींना बटरफ्लाईज मध्ये इंटरेस्ट डेव्हलप होतो. मग त्या इंटरेस्ट डेव्हलप झालेल्याला आपण पुढे पुढे कसं नेऊ शकतो हे या लोकांच्या अभ्यासातनं आपल्याला शिकायला मिळतं. असाच एक छोटासा आमचा मित्र आहे मल्हार इंदुरकर. एकदम गावाकडचा मुलगा, एकदम शाय मुलगा आहे आणि ओपन युनिव्हर्सिटी मधनं त्यांनी त्याचा अभ्यास सुरुवात केली. स्वराज युनिव्हर्सिटी आहे. या स्वराज युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी एक इंटर्न म्हणून जॉईन केलं एका कन्झर्वेशन प्रोजेक्ट साठी. सो हा कन्झर्वेशन प्रोजेक्ट काय होता तर हे ओटर्स म्हणून जे प्राणी आहेत, यू कॅन सी दिस अॅनिमल्स, यांना ओटर म्हणतात. हे गोड्या पाण्यामध्ये राहतात नदीच्या. आणि बँगलोर मध्ये कावेरी रिव्हर मध्ये हे जे ओटर्स आहेत त्यांच्या पॉप्युलेशन वरती आता करंट हॅबिटेशन त्यांचं कसं थ्रेट आहे, म्हणजे त्यांच्या अधिवासाला काय थ्रेट आहे. तिथे जे फिशिंग होतं, लोकल मॅन कडनं जे मासेमारी तिथे चालते त्यासाठी डायनेमाइट वापरलं जातं. आणि त्या डायनेमाइट मुळे ह्यांचं जे काही घरटी केलेली असतात ती डिस्ट्रॉय होतात. त्यामुळे ह्यांचं पॉप्युलेशन तिथे कमी होत आहे. केमिकल वापरले जातात त्यामुळे त्यांचा जीविताला धोका निर्माण झालेला आहे. तर या सगळ्याचा त्यांच्या अधिवासावरती जो इम्पॅक्ट होतोय त्याचा सर्वे हे लोक करत होते त्या कन्झर्वेशन प्रोजेक्ट मध्ये. आणि तिथून त्याचा प्रवास जो सुरू झाला, सो तिथे काम केल्यानंतर मग त्यांनी सेम काइंड ऑफ रिसर्च वर्क त्याच्या एरियामध्ये, त्याच्या ग्राउंड
वर्क म्हणजे जिथे तो राहतो त्या भागामध्ये वसिष्ठी रिव्हर वरती हे प्रोजेक्ट पुढे कंटिन्यू केलं. आणि ह्यामध्ये गायत्री म्हणून त्याची एक कलिग आहे, तिच्या प्रोजेक्ट साठी काम करता करता ते तिलारी आणि तेरेखोल एरियामध्ये जेव्हा सर्वे करत होते तेव्हा त्यांना एक सुंदर जंगल जे खूप वर्ष जुनं आहे, खूप म्हणजे लाखो वर्षापूर्वी हे जंगल अस्तित्वात आलं आणि ते आजही शाबूत आहे असं एक जंगल मिळालं. आणि स्पेसिफिकली मायरेस्टिका स्वॅम म्हणून ही जी काही झाडं आहेत ही एंडेंजर्ड स्पीशीज आहे. आणि हे खूपच जुनं जंगल आहे. ह्याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी या कोकणातल्या भागामध्ये केलं आणि त्याचा त्यांनी पेपर पण पब्लिश केला. त्याची एक छोटीशी डॉक्युमेंटरी आहे, आपण ती बघूया. प्रीती वॉइस येत नाहीये. जस्ट अ सेकंड. चार्ल्स डार्विनने म्हटले आहे की पृथ्वीवरील जीवाची उत्पत्ती ही एका उबदार डबक्यामध्ये झाली होती काही करोड वर्षांपूर्वी. कसं दिसत असेल हे डबकं, हा विचार माझ्या मनात येईल. जिथे या सगळ्याची सुरुवात झाली, कदाचित कुठल्या तरी साधारण इतर डबक्यासारखंच. याचमुळे मला वाटतं की निसर्गातली कोणतीही छोटी गोष्ट, मग ती कितीही अगदी साधारण दिसो, ती वाचवायला हवी, कारण ती गोष्ट जीवनदायिनी असू शकते. माझं नाव मल्हार इंदुलकर, माझं वय 26 वर्ष. सो इथे आपण बघू शकतो की एक छोटासा प्रोजेक्ट त्यांनी सुरुवात केली आणि त्या प्रोजेक्ट वरनं ते लीड होता त्यांना असं काही गवसलं जे म्हणजे जगाच्या आराखड्यामध्ये बघायला गेलं तर त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे की एवढी जुनी झाडं कुठेतरी आहेत आणि त्याचं प्रोटेक्शन व्हायला हवं. आता जसं का आपण बघतोय की बागायती वाढतायत, या बागायतींसाठी जागा करण्यासाठी जंगलांची तोड होते. कोकणामध्ये तर रबर प्लांटेशन आणि स्पाइस प्लांटेशन साठी अक्षरशः डोंगरच्या डोंगर हे उद्ध्वस्त केले जातात. सो यांच्या एका छोट्याशा डॉक्युमेंटेशन मुळे त्या संपूर्ण जंगलाला, ज्याला काय बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने एवढं महत्व आहे, त्याला प्रोटेक्शन मिळालेलं आहे. आणि असे छोटे छोटे क्लूज कुठेतरी मिळून आपण त्यात आणखीन काम करायला लागतो. आणि एक छोटस उदाहरण होतं हे मल्हारचं की खूप सुंदर काम करतोय या भागामध्ये तो. ओटर्स साठी तर करतोच आहे, प्लस आता या बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन साठी तोही कंटिन्युअस काम करतोय. ह्याची पूर्ण फिल्म तुम्हाला युट्यूब वरती अवेलेबल आहे. यू कॅन सी द एंटायर डॉक्युमेंटरी देअर. आणखीन आमचा एक नाशिकचा फ्रेंड आहे सुदर्शन कुलथे. वन विभागासोबत तो गडांच्यावरचं काही डॉक्युमेंटेशनचं काम करत होता आणि हातगड गडावर त्याचं जाणं झालं. आणि हातगड गडाच्या डॉक्युमेंटेशनच्या वेळेस हातगड गडाला एक छोटासा असं दगडातनं कोरलेला एंट्रन्स आहे आणि तोच आता येण्या जाण्यासाठी वापरला जातो. पण त्या एंट्रन्सच्या पुढे एक छोटस तटबंदी आहे. तर ही तटबंदी का असेल याचा विचार करून त्यांनी त्या तटबंदीला क्रॉस करून त्या तटबंदीला संलग्न पुढे पुढे तो गेला आणि वरच्या एका मोठ्या बुरुजाच्या खाली तो पोहोचला. आणि जेव्हा तिथे तो पोहोचला तेव्हा त्याला त्या बुरुजाच्या दगडावरती एक मोठा शिलालेख कोरलेला दिसला. आणि मग हा तो शिलालेख आपण इथे बघू शकतो. आणि इट वॉज जस्ट अ चान्स डिस्कवरी, म्हणजे तो काही शिलालेख शोधायचा म्हणून तो तिथे गेला नव्हता. एक गडभटक्या म्हणून एक छोट्याशा डॉक्युमेंटेशन साठी, प्रोजेक्टला मदत करण्यासाठी म्हणून तो तिथे गेला होता. आणि चौकस दृष्टीने गडाचा फेरा बघताना त्याला हा शिलालेख सापडला. आणि मग परत आल्यावरती त्यांनी
इकडच्या सर्व इतिहास अभ्यासकांची डिस्कशन केल्यावरती त्याला कळलं की इथे काही शिलालेख असल्याचं कोणाला माहित नाहीये. आणि मग या शिलालेखाचा त्यांनी सायंटिफिक स्टडी केला. मग तो कुठल्या लिपीमध्ये आहे, तर तो देवनागरी लिपीमध्ये आहे. मग त्याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी केलं. मग हा शिलालेखामध्ये काय मजकूर लिहिलेला आहे तो त्यांनी उलगडला. तर यामध्ये बागुल वंशीय जे राजे होते त्यांचा हा 16 ओळींचा मोठा शिलालेख आहे. जेव्हा त्याचा मोजमाप त्यांनी केलं तेव्हा त्यांना कळलं की महाराष्ट्रामधला देवनागरी लिपीतला हा सगळ्यात मोठा शिलालेख आहे. एवढा मोठा शिलालेख महाराष्ट्रात अजून दुसरीकडे कुठेही बघायला मिळत नाही. सो या बागुल वंशीय राजांनी इथे काय लिहिलं आहे, तर जेव्हा कधी बागुल वंशीय राजांनी हा किल्ला एक्वायर केला निजामाकडनं, तेव्हा त्यांचं ते युद्ध कसं झालं त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे स्वतःच्या विजयाचा प्रशस्ती त्यांनी इथे लिहिलेली आहे की ह्या बागुल वंशीय राजांनी त्या किल्ल्याला वेढा घातला आणि चांगली मोठी लढाई खेळून त्यांनी हा किल्ला निजामाकडनं हस्तगत केला. मग या शिलालेखाचा उल्लेख घेऊन त्यांनी इतिहासातल्या पानांना धुंडाळलं की ह्यात आपल्याला काही उल्लेख मिळतो का. तर बागुल वंशीय राजांच्या राजकवींनी लिहिलेला एक काव्यकोश त्यांना मिळाला. त्याच्यामध्ये उल्लेख आहे की हस्तगिरीला बागुल वंशीय राजांनी काबीज केली. सो यावरनं हातगडावरती मिळालेल्या ह्या शिलालेखाची पुष्टी झाली आणि अशा प्रकारे हा शिलालेख प्रकाशझोतात आला. सो आपण गड किल्ल्यांवरती नेहमीच फिरत असतो, पण या गड किल्ल्यांवरती काय मॉन्युमेंट आहेत, कुठे शिलालेख आहेत, आपण त्यावरही थोडा जर चौकसपणे त्याच्यावरती अभ्यास केला तर आपल्याला अशा अनेक नवीन नवीन वास्तू शिलालेख उजेडात येऊ शकतात. आणखीन एक छोटीशी रंजक गोष्ट आहे ती म्हणजे आमचे स्नेही राजन महाजन यांची. आपण जेव्हा पण आता किल्ल्यांची किंवा एखादे एक्सपिडिशन आपण प्लॅन करत असतो की आता मला बागलाणला जायचंय आणि तिथे मी सगळे 7-8 सगळे किल्ले फिरणार आहेत. सो आपण बेसिकली थोडंफार प्लॅनिंग करतो. आपण आधीचे लोक कोण जाऊन आले असेल त्यांचे ब्लॉग वाचतो, पुस्तकांमध्ये काय माहिती दिली ते बघतो, मग आपण कुठून सुरुवात करणार, कुठे हॉल्ट करणार असं प्लॅनिंग करतो. आणि हे सगळं करत असताना आपण नवीन नवीन तंत्रज्ञानही वापरतो. सो आपण काय करतो, गुगल अर्थ वरती जातो, गुगल मॅप वरती जातो आणि मग आपण तो प्रदेश ढूंढायला लागतो त्या मॅप मध्ये बघून. अरे हा डोंगर कुठे आहे, इथून हा डोंगर कुठे, पुढे कसं जायचं. सो तसंच गुगल मॅप वरती अंतूर किल्ला आणि त्याच्या वैशागड वगैरे हे किल्ले कसे आहेत, त्यांचं काय डायरेक्शन आहे, आपल्याला कसे किल्ले एका किल्ल्यावरनं दुसऱ्या किल्ल्यावर कसं कनेक्ट करता येईल याचा पडताळा पाहत असताना त्यांना अंतूर किल्ल्याजवळच्या एका डोंगरामध्ये काहीतरी बांधकाम असलं आहे असं वाटलं. आणि मग त्यांनी थोडं झूम केलं, थोडंसं आजूबाजूला बघितलं तर त्यांना असं वाटलं की खरोखर हा डोंगरच वाटतोय आणि ह्याच्यावरती बऱ्यापैकी बांधकाम आहे, मॅनमेड बांधकाम आहे असं वाटतंय. मग त्यांनी आजूबाजूच्या त्या एरियामध्ये फिरलेल्या लोकांना फोन करून त्यांच्याशी डिस्कशन केलं तर त्यांना कोणालाही तिकडे काही दुसरं बांधकाम असल्याचं किंवा तिथे दुसरा काही डोंगर आहे अशाबद्दल माहिती नव्हती. मग त्यांनी स्वतः तिकडे जाऊन येण्याचा विचार केला आणि मग जेव्हा ते गावामध्ये गेले आणि जेव्हा ते या टेकडीवरती गेले तेव्हा त्यांना तिकडे बरेच मॉन्युमेंट मिळाले. प्रॉपर तटबंदी आहे, पाण्याची टाकी आहे, केव आहे आणि मग आजूबाजूच्या लोकांशी त्यांनी डिस्कशन केलं आणि मग त्यांना त्या एरियाचं नाव काय आहे याबद्दल त्यांनी चौकशी केली. आणि मग सर्वेवरती म्हणजे जे एका गावामध्ये जाऊन त्यांनी विचारलं की तुम्हाला जर इथे पत्र लिहायचं झालं तर मग इथे पत्र लिहिण्यासाठी तुम्ही काय पोस्टल ऑर्डर हे देता, ऍड्रेस देता. तेव्हा त्यांनी सांगितलं की ते लॉन्झा शिवार असं नाव देतात त्याला. मग तिथे त्यांना हे लॉन्झा हे नाव मिळालं. लॉन्झा शिवार म्हणजे लोणझा. आणि मग ह्या लोणझ्याचा त्यांनी जुन्या कागदपत्रांमध्ये पडताळा घेतल्यावरती त्यांना तिथे ब्रिटिश कालीन गॅझेटियर मध्ये सम रुईन फोर्ट्स मध्ये लोणझा मिळाला आणि मग हा किल्ला असल्याची पुष्टी झाली. सो एक छोटस ऑब्झर्वेशन गुगल अर्थ वरती काहीतरी दुसरं बघताना आलेलं आणि त्याचा त्यांनी एवढा पिच्छा पुरवून त्याच्यावरती त्यांनी सायंटिफिक अभ्यास करून अगदी त्यांना ह्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स त्यांनी पडताळून पाहिले तर आपलं सेन्सुएस होतं. सेन्सुएस मध्ये कुठल्या गावामध्ये म्हणजे तो एक सर्वे रिपोर्ट असतो, त्या रिपोर्ट मध्ये कुठल्या गावात कुठल्या एरियामध्ये या सगळ्याची नोंद असते. तिथेही त्यांना लोणझा शिवार हा उल्लेख मिळाला आणि त्यावरून हा लोणझा किल्ल्याची त्यांना माहिती मिळाली. तर याचंही त्यांनी जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईमध्ये
डिस्कवरी पर शोध निबंध लिहिला आणि तो पब्लिशही झाला. हे वाईडली एक्सेप्टेड आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांच्या यादीमध्ये एका नवीन किल्ल्याची भर या छोट्याशा ऑब्झर्वेशन मुळे पडली. आणखीन एक आमचा मित्र आहे अमित भगत. हा आहे राहणारा मुंबईचा आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत असताना त्याला चंद्रपूरला जाऊन काम करायचा योग आला आणि चंद्रपूरला इथे असताना तो खूप ट्रेकिंग करायचा, गड किल्ले फिरायचा आणि चंद्रपूरला गेल्यावरती त्याला एकदम असं हे झालं की अरे इथे काय किल्ले पण नाहीत, मोठे डोंगरही नाही, आता मी काय करू. मग त्याला जो काही फ्री टाइम मिळायचा त्यात तो आजूबाजूची देवळं, मंदिरं जे जे काही त्या गावातल्या लोकांना माहित होतं त्यांना विचारून विचारून एसटी स्टँडवर जायचा सकाळी उठून आणि जी काही एसटी मिळेल त्या एसटीनी आजूबाजूच्या एरियात जायचा, तिथल्या लोकांना विचारायचं इथे काय आहे, जुनं काय आहे, मला बघण्यासारखं काय आहे. असा तो 3 वर्ष तिथे फिरला आणि 3 वर्षामध्ये जवळजवळ त्याला तिथला सगळा एरिया पूर्ण पाठ झाला की कुठे काय आहे. आणि मग नंतर तो जंगलामध्ये आत 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 जेव्हा फिरायला लागला तेव्हा त्याला जंगलामध्ये असे काही शिलाखंड दिसले ज्यांचं म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर बघून त्याला असं वाटलं की अरे हे नॅचरली असे नाहीयेत, त्यांना उभं करून ठेवलेलं आहे, म्हणजे यामागे काहीतरी इतिहास असेल. आणि मग स्वयंप्रेरणेने त्यांनी हात धुंडाळायला सुरुवात केली आणि मग त्याला काही रिसर्च पेपर मिळाले आणि त्यात त्याला कळलं की अश्मयुगामध्ये आणि त्याआधीही जे काही आदिवासी होते आपल्या काय म्हणतात भारतीय द्वीपकल्पाचे, त्यामध्ये बरियल्सला असे मॅनहिल्स म्हणतात त्याला, असे स्टोन स्ट्रक्चर उभारायची पद्धत होती. मग त्याचा त्यांनी स्वतःच अभ्यास केला आणि मग त्यांनी एक 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 करत असे मॅनहिल्स डॉक्युमेंट करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मॅनहिल त्याला या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडलं आणि खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. या परिसरामध्ये त्याला असे खूपच म्हणजे 50च्या वर त्याला मॅन्युअल्स या एरियामध्ये मिळालेले आहेत आणि त्याचा हळूहळू त्यांनी सायंटिफिक डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली. आर्किओलॉजी किंवा इंडोलॉजी अशा कुठल्याही प्रकारचं शिक्षण न घेता फक्त त्याला स्वतःला इंटरेस्ट असल्यामुळे ह्यात रीडिंग करून एक्सपर्ट लोकांशी चर्चा करून त्यांनी बरंच काम केलं इथे या एरियामध्ये. आणि तो एवढ्यावरच नाही थांबलाय. मेगालिथिक स्ट्रक्चर्स जे आपण मॅनहिल्स आता बघितले त्याचा त्यांनी शोधनिबंधही पब्लिश केलेला आहे. त्याचबरोबर या भागात फिरताना त्याला जाणवलं की अरे इथे खूप स्टोन टूल्स आहेत. सो आपण जेव्हा म्हणतो एक स्टोन एज होता आणि त्यावेळेस जो आदिमानव होता तो आदिमानव दगडापासून हत्यारं बनवायचा. सो हे हत्यारांचे अवशेष त्याला या भागामध्ये सापडले आणि मग त्यातनं त्यांनी स्वतःच पुन्हा यात एक्सप्लोरेशन करून स्टोन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, त्याचे टूल्स कसे बनवले जातात आणि त्या टूल्सचे पण वेगवेगळ्या खंडामध्ये कसं इव्होल्युशन झालेलं आहे याचा अभ्यास केला. आणि आता तो जिथे जिथे जातो त्याला तिकडे तिकडे ती नजर डेव्हलप झाल्यामुळे हे स्टोन टूल्स मिळत जातात. आणि चंद्रपूर भागामध्ये तर त्याला हे बऱ्याच प्रकारचे मेगालिथ, मायक्रोलिथ जे आपण म्हणतो की छोटे टोन्स टूल्स जे ह्याच्यासाठी वापरले गेले. नंतर हे जे आपण बघतो हे सगळे मायक्रोलिथ आहेत आणि ह्याला कंपोजिट टूल्स म्हणतात. कंपोजिट टूल्स म्हणजे काय तर ह्यांना म्हणजे जनावरांच्या हाडांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण झाडांच्या फांद्यांमध्ये बसवलं जातं आणि त्याला पर्वतीसारखं किंवा एक टोकदार हत्यार म्हणून वापरलं जातं जनावरांची शिकार करायला, झाडं तोडायला, अशा बऱ्याच कामांसाठी या कंपोजिट टूलचा वापर केला जातो. सो हे त्यांनी तिथे शोधून काढले आणि आता तो जिथे जिथे फिरतो त्याला तिथे तिथे तशा साइट्स, त्याला ती नजर डेव्हलप झाली आहे त्यामुळे त्याला त्या साइट्स मिळतात. आणि आता रिसेंटली त्यांनी बोरगिरीला गेलेला तर तिथे त्याला एक स्टोन टूल्सची साइट मिळाली आणि त्याचंही तो डॉक्युमेंटेशन करत आहे. बरं एवढ्यावर तो थांबलेला नाहीये, तर चंद्रपूर भागामध्ये त्याला अशा काही साइट मिळाल्या जिथे स्टोन टूल्स खूप मोठ्या प्रमाणात सापडतात आणि ह्याला आर्किओलॉजिकली बघायला गेलं तर खूप मोठं महत्व आहे अशा साइट्सना. कारण तिथून आपल्याला आपल्या आधी जे मानव होऊन गेले त्यांच्या राहणीचा, त्यांच्या इतिहासाचा पाठपुरावा करता येतो या साइट्सचा अभ्यास करून. सो अशा एका साइट वरती गव्हर्नमेंटचे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होणार होते आणि त्या प्रोजेक्ट जर तिथे झाले असते तर ती साइट पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली असती. तर त्यांनी स्वतःचं जे काही त्याचं ऑब्झर्वेशन होतं, रिसर्च होता, तो गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्स मध्ये सबमिट करून एक मोठा लढा देऊन त्या साइट्स वरती कुठलेही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होणार नाही यासाठी खूप मोठा प्रयत्न केला आणि आता ती तो जो रिजन आहे तो प्रोटेक्टेड एरिया म्हणून
डिक्लेअर केला गेला आहे. सो आपल्याला थोडंसं म्हणजे आपल्यातली जिज्ञासा आपण जर जागृत केली आणि त्याचा जर आपण मागोवा घेत घेत त्यात जर आपण स्किल्स डेव्हलप केले तर आपण कुठल्या लेवलला जाऊन काम करू शकतो ह्याचं अमित हे एक सुंदर म्हणजे अक्षरशः छान उदाहरण आहे. सो सायंटिफिक स्टडीज आणि आपल्यातले स्किल्स ह्याचा समन्वय साधून आपण वेगळं काय करू शकतो, तर ह्याच्यासाठी मी सारंगचा नक्की उल्लेख करीन. सारंग नाईक आमच्याच बरोबर ट्रेक करणारा आमचा एक सवंगडी. लहानपणापासूनच वाईल्ड लाईफ मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे त्यांनी झुओलॉजी मध्ये बॅचलर्स केलेलं आहे आणि त्यानंतर तो एक्सप्लोरेशन करायला लागला. जेव्हा आपण झुओलॉजीच्या दृष्टीने एक्सप्लोरेशन करतो तेव्हा डॉक्युमेंटेशन साठी आपल्याला काही फोटोग्राफी करावी लागते आणि तिथून त्याचा फोटोग्राफीचा प्रवास सुरू झाला. आणि मग फोटोग्राफीमध्ये त्याला जेव्हा जाणवलं की अरे आपल्याला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे आणि तो आर्टिस्टिक नेचरचा असल्यामुळे त्यांनी त्या फोटोग्राफीला एक वेगळ्या अँगल कडे नेलं आणि त्यातनं त्यांनी काय काय प्रकारची म्हणजे वेगळी फोटोग्राफी केली ते मी तुम्हाला दाखवते. आपण बर्डिंग साठी जातो आणि नेहमी आपण बघत असतो की बर्ड्सचा एखादा फ्लॉक पाण्यामध्ये बसलेला असतो आणि त्यांची छोटी छोटी हालचाल सुरू असते आणि त्यांचं ते आपलं विडिंग वॅगिंग चालू असतं आणि हे सीगल्स आहेत आणि पाण्यामध्ये बसून त्यांचं फीडिंग सुरू आहे. सो ही मुवमेंट एका स्लो एक्सपोजर वरती कॅप्चर केल्यावरती ती कशी येईल असा त्याने एक ब्लॅक अँड व्हाईट कंपोजिशन मध्ये केलेला फोटो आहे. ह्याला आर्टिस्टिक नेचर फोटोग्राफी मध्ये त्याला अवॉर्डही मिळालेला आहे. फ्लेमिंगोज माहिती आहे सगळ्यांना, मायग्रेट करून दरवर्षी मुंबईमध्ये येतात. मुंबईत मोठ्या प्रमाणावरती मॅनग्रुव्ज आहेत आणि त्या मॅनग्रुव्ज वरती यांचं फीडिंग चालतं आणि या मॅनग्रुव्जला डिस्ट्रॉय करून मोठ्या प्रमाणावरती हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस उभे राहत आहेत आणि त्यामुळे ह्यांचं जे ब्रीडिंग किंवा जे राहण्याची जागा आहे तो अधिवास नष्ट होत चाललाय. सो त्याचं एक सुंदर म्हणजे चित्रण ह्या फोटोमध्ये त्यांनी केलेलं आहे की हे कुठून तरी खूप हजारो किलोमीटर्स वरनं येणारे हे आपले पाहुणे आहेत आणि त्यांची जी राहायची निवासस्थानं आहेत आपल्या मुंबईमध्ये त्याच्यावरती आपल्या मानवाचं कसं अतिक्रमण होत चाललेलं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट यांच्या इथे येण्यावर कसा होऊ शकतो यासाठी या फोटोला खूप वेटेज आहे. इथे आपण बघू शकतो की अगदी मोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या समोरून एक मोठा फ्लॉक ऑफ फ्लेमिंगोज उडून जात आहेत. या पिक्चरला पण त्याला वाईल्ड फोटोग्राफी अवॉर्ड मिळालेला आहे सँच्युरीचा. त्याचप्रमाणे आपण नेहमी चौपाटीवर जात असतो आणि चौपाटीवरती आपण लांब कुठेतरी छान बाकावरती वगैरे बसून समुद्राचा आणि बीचचा अनुभव घेत असतो आणि समोर आपल्याचं जे कातळ आहे त्या कातळामध्ये कितीतरी जीव आहेत आणि ते पण खूप बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. ते हॅव अ रोल टू प्ले इन दॅट एंटायर इकोलॉजिकल सायकल ऑर एन्व्हायरमेंट ऑफ दॅट एरिया. ह्याकडे आपलं लक्ष नसतं कारण आपण त्याचा कधी विचारही केलेला नसतो. सो मुंबईच्या किनारपट्टीवरती जे काही खडकाळ भाग आहे त्याच्यावरती जी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं डॉक्युमेंटेशनही यांनी केलेलं आहे. इथे तुम्हाला दोन क्लॅशेस दिसतात. एक आहे तो इकोलॉजिकल झोन जो खूप सेन्सिटिव्ह आहे आणि त्याच्या मागे वाढतं शहरीकरण. सो अशा प्रकारचे काहीतरी कंपोजिट जे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत की आता आपण म्हणतोय की समुद्र म्हणजे ब्रिज होणार आणि मोठे मोठे समुद्री मार्ग तयार होणार. मग ह्या समुद्री मार्ग तयार होताना हे सगळं इकोलॉजिकल सिस्टम डिस्ट्रॉय होणार आहे. सो इकोलॉजिकली जर बघायला गेलं तर या फोटोग्राफना या डॉक्युमेंटेशनला खूप महत्व आहे. हा एक सी कोरलचा फोटो त्यांनी घेतलेला आहे. अगेन आपली मुंबईची किनारपट्टी आणि तुम्ही बघू शकता की या खडकांवरचे जे कोरल्स आहेत ते युव्ही लाईट मध्ये किती सुंदर ग्लो करतायत आणि पुन्हा त्याला बॅकग्राऊंड दिलंय हे मागच्या शहरीकरणाचं की हे शहरीकरण जर असंच वाढत राहिलं तर या इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोनला त्याचा किती इफेक्ट होऊ शकतो आणि हे सगळी इकोलॉजी इथली डिस्टर्ब होऊ शकते, वाईप आउट होऊ शकते. सो अवेअरनेस साठी या फोटोग्राफ्सला खूप इम्पॉर्टन्स आहे आणि हे फोटोग्राफ्स घेणं सोपं नाहीये कारण दोन वेगवेगळ्या एक्सपोजर वरती काम करावं लागतं. नियर कोरल्स साठी एक वेगळ्या सेटिंग घ्यावे लागतात आणि बॅकग्राऊंड इमेज जी आपल्याला सिटी लाईफ दिसते त्यासाठी वेगळं इमेज घ्यावी लागते आणि त्यांना मर्ज करून हे फोटोज डेव्हलप करावे लागतात. सो ही हॅज डेव्हलप हिज स्किल्स म्हणजे त्यांनी त्याचा कोर एरिया जो होता की वाईल्ड लाईफ
आणि कन्झर्वेशन एरिया आणि त्याची पॅशन फोटोग्राफी ह्याची सांगड घालून एक खूप काहीतरी चांगलं डॉक्युमेंटेशन तो आज करत आहे आणि ते अप्रिसिएटही होत आहे. आणखीन आमचा असा एक आम्ही याला म्हणजे काय म्हणतो त्याला सर्वच क्षेत्रामध्ये एकदम पारंगत असलेली माणसं असतात तसा आमचा हा मित्र आहे परेश चुरी. आर्टिस्ट आहे. असेच वाईल्ड लाईफची आवड, त्यातनं मुंबईच्या आजूबाजूला फिरायला सुरुवात केली, बटरफ्लाईज मध्ये इंटरेस्ट आला म्हणून फुलपाखरांचा खूप अभ्यास केला, खूप म्हणजे इतका की मुंबईमधल्या सगळ्याच बटरफ्लायचे होस्ट प्लांट कुठले आहेत. होस्ट प्लांट म्हणजे काय असतं, तर एखादा बटरफ्लाय असतो त्याला त्याची प्रॉपगेशन साठी तो अंडी देतो आणि मग प्रत्येक बटरफ्लायचं अंड देण्याचं एक वेगळं प्लांट असतं, एक वेगळ्या सीझन मध्ये एक वेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये ते अंडी देतात आणि मग त्या अंड्यातनं निघालेल्या अळ्या त्या झाडांवरती फीड करतात. मग ते तिथे अळ्यांचा ते कोश बनतो आणि त्यातनं नवीन बटरफ्लाय तयार होतो. सो ही जी बटरफ्लायची लाईफ सायकल आहे, प्रत्येक बटरफ्लायचं होस्ट प्लांट वेगळं असतं, प्रत्येक बटरफ्लायचं ब्रीडिंग सीझनचे क्लायमॅटिक कंडिशन्स वेगळे वेगळे असतात. सो ह्या सगळ्याचा एकदम सखोल अभ्यास करून मुंबईमध्येच अनेक बटरफ्लायचे होस्ट प्लांट जे माहिती नव्हते की अरे हे बटरफ्लाय तर इथे खूप दिसतं पण हे कुठल्या झाडावरती त्याचं प्रजनन करतं हे कोणालाच माहित नव्हतं, हे डॉक्युमेंटेड नव्हतं. तर अशा अनेक बटरफ्लायचे होस्ट प्लांट शोधून काढणं, त्यांची लाईफ सायकल त्या झाडावरती पूर्ण करणं, त्याचं डॉक्युमेंटेशन करणं हे काम तर त्यांनी केलेलंच आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला माहित असेल वास म्हणून जे किडे असतात तर ते काय करतात, ते या बटरफ्लायच्या अळ्यांवरती आपली अंडी देतात आणि त्यांची जी पिलं आहेत ती बटरफ्लायच्या अळ्यांना खाऊन जगतात. सो हे जे वास इन्फेक्शन असतं बटरफ्लायच्या अळ्यांवरती त्यावरही त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि इथे किती प्रकारचे वास आहेत जे डॉक्युमेंटेड नाहीयेत, असे अनेक प्रकारचे वास त्यांनी इथे डॉक्युमेंट केलेले आहेत. आता या वासवरनं आपल्याला काय मिळतं किंवा हे का अभ्यासायचं, तर वास म्हणजे काय, ह्या माश्या असतात, म्हणजे आपण गांधील माशी वगैरे म्हणतो तशा प्रकारच्या माश्या असतात. या माशांचा आणि आपला काय संबंध, तर आपण त्यांच्यावरती एवढं लक्ष का द्यायचं, तर या माश्या खूप झाडांच्या परागीकरणाचं काम करत असतात. सो जेव्हा जेव्हा ते फुलांमध्ये पराग गोळा करण्यासाठी जातात तेव्हा ते परागकण त्यांच्या अंगाला लागतात आणि जेव्हा ते एका फुलावरनं दुसरीकडे जातात तेव्हा परागीकरण होत असतं किंवा आपण ज्याला म्हणतो पॉलिनेशन होत असतं. आणि हे वास जर ते काम करत नसतील तर अनेक झाडांच्या प्रजाती या पॉलिनेशन करू शकणार नाहीत आणि त्यांचं प्रॉपगेशन होऊ शकणार नाही. So they play a very important role in the entire ecological balance. So we have to know आपल्या एरियामध्ये कुठल्या जातीच्या वास आहेत, त्या कुठल्या झाडांवरती नेक्टरिंग करतात, म्हणजे त्या ज्या ज्या झाडांवरती नेक्टरिंग करतात ऑब्विसली नेक्टरिंग म्हणजे काय, ते पराग खाण्यासाठी त्या जातात. सो त्या ज्या ज्या झाडांवरती नेक्टरिंग करतात त्या त्या झाडांच्या पॉलिनेशन मध्ये दे हॅव अ रोल टू प्ले. सो हा एक आपल्याला छोटीशी गोष्ट दिसते की अरे एक माणूस बटरफ्लायचा अभ्यास करायला गेला आणि त्या बटरफ्लायच्या अभ्यासामध्ये त्याला कळलं की अरे कुठली तरी माशी आहे ती त्या बटरफ्लायच्या अळीवरती अंडी घालते, मग तिथून त्याचं प्रॉपगेशन होत आहे, मग त्या माशीचा काय आपल्या इकोलॉजीमध्ये रोल आहे तो तिथपर्यंत पोहोचला. तो आपल्या एका छोट्या इंटरेस्ट वरनं आपण आणखीन खोलात जाऊन आपण कुठवर जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे परेशचं काम आहे. आणि या पलीकडे परेशनी काय केलं तर मी तुम्हाला दाखवेन. परेश एक उत्तम आर्टिस्ट आहे आणि मग ह्या आर्टिस्ट इन्स्टिंक्टला त्यांनी त्याच्या वाईल्ड लाईफ किंवा नेचर ऑब्झर्वेशनची सांगड घालून एक खूप सुंदर उपक्रम त्यांनी राबवला आणि तो होता की इलिस्ट्रेशन्सचा. जेव्हा तुम्ही सायंटिफिक पुस्तकं बघाल फ्लोरा किंवा फाउनाची, तर त्यात तुम्हाला असे खूप इलिस्ट्रेशनचे डायग्राम्स मिळतात. इलिस्ट्रेशन म्हणजे काय, की एक असं चित्र ज्यामध्ये तुम्हाला त्या झाडाच्या मुळांपासून ते फुलांपासून ते अगदी ते फळ आणि त्याची पानाची काय वैशिष्ट्य आहेत हे एकदम छान ड्रॉइंग करून दाखवलेलं असतं. सो हे बायोलॉजिकल इलिस्ट्रेशन्स परेश करतो. याचबरोबर त्यांनी आणखीन एक खूप छान डॉक्युमेंटेशन केलं आणि ते म्हणजे आपण आत्ताच जे डिस्कस केलं की प्रत्येक बटरफ्लाय स्पीशीजचं एक वेगळं होस्ट प्लांट असतं आणि इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल की तुम्हाला प्रत्येक स्पीशीज ऑफ बटरफ्लायचा एक सुंदर फोटो मिळेल त्याच्या होस्ट प्लांट वरती. सो तुम्हाला जर असं एक डॉक्युमेंट हवं असेल की ज्यात तुम्हाला प्रत्येक बटरफ्लाय आणि त्याचं होस्ट प्लांट हे एकत्र बघायला मिळेल, सो नॉट नेसेसरीली तुम्हाला ते वाईल्ड मध्ये फोटोग्राफ काढून तसं इफेक्टिव्हली बघायला मिळेल. तर परेशनी त्याचं डॉक्युमेंटेशन केलं. सो व्हॉट ही डिड इज, इकडे तुम्ही बघू शकता की हे कैसरे हिंद म्हणून बटरफ्लाय आहे
ते आणि त्याचं हे जे होस्ट प्लांट आहे ते त्यांनी एकत्र चितारलं. सो अशा एका मोठ्या डॉक्युमेंटेशन मधनं आपल्याला पूर्ण सायंटिफिक स्टडी बटरफ्लायची करता येते. इथे तुम्ही त्याचा कोश पण बघू शकता. या कोशातनं म्हणजे या प्युपामधनं हे बटरफ्लाय जस्ट इमर्ज झालेलं आहे याच झाडावरती आणि जस्ट इमर्ज होऊन ते आता बास्किंग साठी बसलंय. बास्किंग साठी म्हणजे काय, आता बटरफ्लाय जेव्हा त्याच्या प्युपामधनं बाहेर येतात तेव्हा त्याचे विंग्स हे ओले असतात, ते ड्राय व्हावे लागतात, त्यानंतरच ते फ्लाईट घेऊ शकतात. आणि ते ड्राय होण्यासाठी त्याच्यामध्ये एनर्जी येण्यासाठी ते उन्हात बसतात, त्याला बास्किंग म्हणतात. तो अशा प्रकारचं खूप सुंदर डॉक्युमेंटेशन परेशनी केलेलं आहे. आणि या स्लाइड मध्ये मी दाखवेन या मारिया सिब्लिया मेरियन म्हणून मॅडम आहेत. यांनी खूप वर्षापूर्वी म्हणजे 17th सेंचुरी मध्ये बऱ्याच स्पीशीजचं डॉक्युमेंटेशन इलिस्ट्रेशनच्या स्वरूपात करून ठेवलेलं आहे. आणि हे आपल्याला बघायला मिळतं ब्रिटिश लायब्ररीज मध्ये. आणि हे वर्ल्ड वाईड रेफर केले जातात हे इलिस्ट्रेशन, कारण सगळ्याचं फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन आपल्याकडे अवेलेबल नाहीये. सो परेशचं आर्टवर्क बघून त्यांनी UK लायब्ररीजला अप्रोच केला की आय एम इंटरेस्टेड इन डुईंग सच काइंड ऑफ इलिस्ट्रेशन्स, आणि डेफिनेटली त्यांच्याकडनं त्याला पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला आहे. आणि आपल्या इंडिजिनस प्लांट वरती म्हणजे दुरंगी बाभूळ जी आपण बघतो, एक बाभळीचं झाड असतं, त्याला एक सुंदर फुलाचा तुरा येतो, त्याच्या टोकाला येलो कलरचा इन्फ्लोरेसन्स आहे आणि खाली पिंक कलरचा, ज्याला आपण दुरंगी बाभूळ म्हणतो, त्याचं इलिस्ट्रेशन करायला परेशला परमिशन मिळालेली आहे. सो इट इज अ व्हेरी बिग अपॉर्च्युनिटी. प्रत्येक देशातनं 1 किंवा 2 आर्टिस्टना ही अपॉर्च्युनिटी मिळते, त्यात परेशला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. हे त्याचे काही इतर इलिस्ट्रेशन्स आहेत. सो प्रत्येक बटरफ्लाय, त्याचं होस्ट प्लांट, त्याचं इकोलॉजिकल महत्व याचं त्यांनी सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या इलिस्ट्रेशन्स मधनं. आणि एक सुंदर डॉक्युमेंट त्यांनी हे केलेलं आहे. एक बर्डचं त्यांनी इलिस्ट्रेशन बनवलंय आणि मग या बर्डच्या इलिस्ट्रेशनला त्यांनी त्याच बर्डचे कॉल्स जे आहेत ते इम्बाईब केलेले आहेत. आय विल जस्ट प्ले द व्हिडिओ. तो आपला इंटरेस्ट, आपलं पॅशन आणि आपल्यातले स्किल्स यांचे सांगड घालून आपण काय काय करू शकतो, कुठल्या हाईट्सला जाऊ शकतो, हे या सगळ्यांच्या एक्झाम्पल्स वरून आपल्याला शिकायला मिळतं. नेक्स्ट एक्झाम्पल आय विल डिस्कस अबाउट इज वेदवती. वेदवती पडवळ बिर्जेला तुम्ही ओळखत असाल, ठाण्यातली एक प्रतिष्ठित फोटोग्राफर आहे. कमर्शियल फोटोग्राफी करते. फोटोग्राफीमध्ये तिचं खूप नाव आहे फोटोग्राफी सर्कल मध्ये. वाईल्ड लाईफ ऍज अन इंटरेस्ट ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची आणि याचबरोबर बऱ्याच आर्ट्स अँड क्राफ्ट मध्ये पण ती पारंगत आहे. सो तिचे वाईल्ड लाईफ तिचे जे ऑब्झर्वेशन्स होते ते तिने तिच्या आर्ट अँड क्राफ्ट मध्ये कसे मर्ज केले तुम्हाला बघता येईल. पेपर क्विलिंगचा आर्ट असतं आणि या पेपर क्विलिंग आर्ट मध्ये तिने इतकं पारंगतपणा म्हणजे हे केला, इन्कल्केट केला स्वतःमध्ये की फोटोग्राफ्स बघून त्याचं हुबेहूब पेपर क्विलिंग डेमॉन्स्ट्रेशन तिने बनवायला सुरुवात केली. अँड शी इज नाव वन ऑफ द फेमस आर्टिस्ट हु इज वर्किंग ऑन दिस. तिचे काही इलिस्ट्रेशन्स आपण बघूयात. एकदम हुबेहूब तुम्हाला डिपिक्शन मिळतं, म्हणजे आऊल असो किंवा मग कुठलाही प्राणी असो, त्याचे तुम्हाला खूप इलिस्ट्रेशन्स तिने बनवलेले बघायला मिळतील. आणि त्याचं ती एक्झिबिशन्सही लावते आणि तिला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. शी इज वेल नोन फॉर हर इलिस्ट्रेशन्स नाव. सो तुमचे इंटरेस्टला तुम्ही इन्कल्केट करून किती वेगवेगळ्या प्रकारे त्यांना एक वेगळं स्वरूप देऊ शकता, ह्यातनं तुम्हाला बऱ्याच या अनुभवातनं शिकायला मिळालं असेल. So whenever we go to mountains, it should not happen that we are only going for the purpose of enjoyment. Whenever we go there, we should try to explore as much as possible. मग ते monuments असो, तिथली हिस्ट्री असो किंवा तिथलं वाईल्ड लाईफ असो, मग त्यात तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे हे तुम्ही शोधायचं आहे या सगळ्यातनं.
आणि ज्यात आपल्याला इंटरेस्ट येईल त्यात थोडा थोडा सेल्फ स्टडी करून, त्यासाठी तुम्ही कुठली डिग्री घ्यायची गरज नाहीये. देर आर लॉट ऑफ ओपन सोर्सेस. युट्यूब वरती तुम्हाला एन नंबर ऑफ व्हिडिओ मिळतील विच आर एज्युकेशनली व्हेरी रिच. ते तुम्ही करू शकता. मूक्स थ्रू तुम्हाला अनेक फ्री कोर्सेस मिळतील जे तुम्ही ऑनलाईन कोर्सेस करू शकता. अनेक पुस्तकं त्या सब्जेक्ट मध्ये अवेलेबल आहेत. मग आपल्याला जर बटरफ्लाय किंवा बर्ड्स वरती अभ्यास करायचा असेल तर त्या क्षेत्रातली मोठी मोठी पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्यात आपल्याला बेसिक पासून ते अगदी ऍडव्हान्स पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन मिळते. सो वी कॅन बाय दिस बुक्स, वी कॅन डू सेल्फ रिडिंग, सेल्फ स्टडी. आणि आपल्या आपल्या पॅशन्सला, आपल्याला ज्यात इंटरेस्ट आहे त्यात आपण त्या ग्रुप्सला जॉईन करून तिथूनही शिकू शकतो. फेसबुक सारख्या माध्यमातून आपल्याला अनेक ग्रुप मिळतात, जसं बटरफ्लाईज ऑफ इंडिया आहे, बर्ड्स ऑफ इंडिया आहे, त्याच्यानंतर रेप्टाइल्स ऑफ इंडिया आहे. असे अनेक ग्रुप्स आहेत, त्यांना जॉईन करून आपण तिथल्या पोस्ट बघून बरंच काही शिकू शकतो. सो वी जस्ट फर्स्ट हॅव टू अंडरस्टँड की आपल्याला कशात इंटरेस्ट आहे आणि वी शुड गिव्ह सम डिरेक्शन टू आवर एक्सप्लोरेशन. सो या सगळ्या एक्झाम्पल्स मधनं तुम्ही म्हणत असाल की एवढं एवढं बडबडून गेली की स्वतः काय करते. So I'll give you just a small introduction about what I am doing currently in the field is. मी ट्रेकिंग करत गेले आणि मला तुम्ही आता जे काही आपण डिस्कस केलं या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे. पण यापेक्षाही जास्त मला कशात इंटरेस्ट आला तर मला एक्सप्लोरेशन मध्ये इंटरेस्ट होता. आणि त्या दृष्टीने मग आम्ही या सह्याद्री पूर्ण पर्वतरांगेमध्ये जे काही माउंटन पासेस आहेत किंवा घाटवाटा आहेत त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. हा घाटवाटा म्हणजे काय, तर हे पायवाटा आहेत ज्या पूर्वापारपासून लोक वापरत आलेले आहेत कम्युट साठी. म्हणजे डोंगरावरच्या रिजन मधल्या गावाचा डोंगराखालच्या रिजन मधल्या गावांची एकमेकांशी असलेला राबता या छोट्या छोट्या पायवाटांवरनं होतो. आणि या पायवाटांवरती आपल्याला बरेच मॉन्युमेंट्स पण बघायला मिळतात. कुठे पाण्याची टाकी असतात, कुठे काही ग्रामदैवतांचं स्थान असतं, कुठे पायऱ्या खोदलेल्या असतात, कुठे निसण लावलेली असते. सो या घाटवाटांचं डॉक्युमेंटेशन करायला आम्ही सुरुवात केली. आणि त्याच्यावरती येणारे आमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते मी पेपरमध्ये लिहिते. आणि अशा प्रकारे या सगळ्या म्हणजे एकेका रिजन मध्ये किती वाटा आहेत, मग त्यांचं जीपीएस मॅपिंग, त्याच्यावर मिळालेले मॉन्युमेंट्सचं डॉक्युमेंटेशन, तिकडचा काही इतिहास असेल जो तिकडच्या लोकल लोकांना भेटून आपल्याला समजतो त्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही करतो. आणि माझ्या ट्रेकिंगच्या आलेल्या अनुभवातनं मी एक छोटस पुस्तकही त्याचं संकलन केलेलं आहे या सगळ्या लेखांचं. त्याला भटकंती घाटवाटांची असं नाव आहे. आणि वी आर स्टील एक्सप्लोरिंग, देर इज लॉट टू एक्सप्लोर. आणि या ओव्हरऑल पूर्ण प्रेझेंटेशन मधनं आम्हाला जे काही सांगायचं होतं ते हेच होतं की वेन यू आर रोमिंग, वेन यू आर गोइंग आउट, वेन यू आर एक्सप्लोरिंग, you have to find out what is your passion. You have to explore all the possible things. त्याला थोडं सेल्फ स्टडीची जोड द्या. त्या एरियामध्ये काम करणाऱ्या लोकांशी कम्युनिकेट करा आणि त्यातनं तुम्हाला काहीतरी एक वेगळी डिरेक्शन मिळू शकते. म्हणजे अमितची स्टोरी म्हटली तर 10 वर्षापूर्वी त्याला माहित नव्हतं की तो या फील्डमध्ये एवढं काही काम करेल आणि त्याच्यासाठी त्याला जगभरातनं लोक कॉन्टॅक्ट करतील की अरे आम्हाला हा डेटा हवाय किंवा इथले तुझे काय फाइंडिंग्स आहेत ते सांग, किंवा कधी तो काही सायंटिफिक पेपर पब्लिश करेल. किंवा परेशनी कधी विचार केला नव्हता 15 वर्षापूर्वी की तो युके मधल्या कुठल्या सायंटिफिक ऑर्गनायझेशन साठी इंडियन स्पीशीजचं इलिस्ट्रेशन बनवेल. किंवा इवन गिरीश सरांनी 15-20 वर्षापूर्वी तरी विचार केला नव्हता की अरे ते पुढे जाऊन 12 किंवा 15 किल्ल्यांचा शोध लावणार आहेत. किंवा इवन सारंगनी कधी विचार नव्हता केला की अरे तो पुढे जाऊन इंटरनॅशनल लेवलला वाईल्ड लाईफ आणि आर्टिस्टिक फोटोग्राफी कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट करून तिथे विनिंग पोझिशन पर्यंत पोहोचेल. सो वी never had this aspirations. As we started exploring, we developed our interest and we followed our interest. And once you start following what is your liking, when you take up your passion seriously, you can definitely reach to different heights. And that is what is the gist of this presentation. So when you roam, keep your eyes open. Be ready to learn from others and explore your passion and develop mastery in that. That's it. Thank you. नीती, तू काही प्रश्न आलेले आहेत ते बघितलेस का? आणि सगळ्यांनाच विनंती आहे की काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये, शंका निरसन काही करून घ्यायचं असेल
तर कृपया चॅट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न टाका. नीती, हॅलो. हा, तर एक 2-3 प्रश्न आहेत, तर मी तुम्हाला पहिले विचारते की असे जे काही हौशी लोक आहेत, हा. असं काही करण्या इच्छा असणारे, तर त्याच्यासाठी गाईड करणाऱ्यासाठी कोणत्या संस्था वगैरे आहेत का? की हो, ज्या त्यांना बऱ्याच संस्था आहेत. म्हणजे पहिले तर मी सांगेन की संस्था जॉईन करण्यापेक्षा आपण सगळेजण सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असतो. सो व्हॉट वी शुड डू इज की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, जसं आता मला पहिले डेव्हलप झाला इंटरेस्ट तो बर्डिंग मध्ये. सो मी फेसबुक वरती गेले आणि बर्डिंग रिलेटेड इंडियातले जे काही ग्रुप होते ते सगळे जॉईन केले. So when you join those groups and you start following post over there, तुम्हाला कळतं की अरे तुमच्या रिजन मधले कोण कोण लोक या क्षेत्रामध्ये काम करतात. Then you contact them की whenever you are going for any birding trip, can you allow me to join you? And such people are very approachable. I'll tell you, nobody denies you. People happily take you, they teach you, they coach you, they give you all the guidance that is needed. Then मग त्यांच्याकडनं आपल्याला बोलून कळतं की अरे कुठले बुक्स आपण वापरू शकतो. सो मग सलीम अली सरांचं बुक्स आहे किंवा ग्रिमिट आहे, अशी पुस्तकं आपल्याला कळतात. पण देन यू हॅव टू एक्सप्लोर बाय युअर ओन. आणि मग युट्यूब वरती तुम्ही जाऊ शकता. युट्यूब मध्ये बेसिक्स ऑफ बर्डिंग आहे. असे बरेच तुम्ही थोडे थोडे जर कीवर्ड्स टाकले तर तुम्हाला एज्युकेशनल बरेच व्हिडिओ मिळतात. आणि देन इफ यू डेव्हलप मोर इंटरेस्ट आणि तुम्हाला त्यातच समजा काही खूप एक्सप्लोर करायचंय, सो यू जस्ट कीप ऑन चेकिंग की कोण कोण याच्यामध्ये बर्डिंगचे ट्रेल्स किंवा बर्ड नेस्टिंग वरती किंवा याच्यावरती छोटे छोटे कोर्सेस कोणी रन करतं. सो BNHS आहे आपल्याकडे, फोन नावाची एक संस्था आहे, होप सारखे फाउंडेशन आहे. देर आर एन नंबर ऑफ फाउंडेशन जी याच्यावरती छोटे छोटे कोर्सेस रन करतो. ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत. सो यू कॅन एनरोल फॉर दोज कोर्सेस. आणि असे काही फील्ड विजिट्स होतात, जसे फ्लेमिंगो वॉच होतं किंवा ह्याला काय म्हणतात त्याला, फनसॅडला 2 दिवसाचा बर्डिंगचा ट्रेल असतो. सो असे फाउंडेशन कोर्सेसला तुम्ही जॉईन करू शकता आणि त्यातनं तुम्हाला लिंक मिळत जातात की आपण यात आणखी पुढे काय काय करू शकतो. सेम अप्लाइज विथ बटरफ्लाईज. तुम्हाला बटरफ्लाईज मध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला ओडोनेट्स म्हणजे चतुर आणि टाचण्या आपण म्हणतो त्यात इंटरेस्ट असेल, तर त्याचे ग्रुप्स आहेत फेसबुकवरती. फर्स्ट यू जॉईन दोज ग्रुप्स. तिथे तुम्हाला रेग्युलर पोस्ट महिनाभर फॉलो केल्यावर कळतं की तुमच्या एरियामध्ये कोण एक्सपर्ट आहेत या रिजन मधले. मग देन यू अप्रोच देम अँड नोबडी एव्हर टेल्स यू की नाही मी तुम्हाला नाही घेऊन जाणार. People are very helpful. You just have to communicate. You just have to approach them, and definitely they are going to help you. थँक्यू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की आर देअर एनी ग्रुप्स हू टेक ऑन ट्रेकिंग which give us insight into biodiversity at various ports? Yes, definitely. जसं मी आता फॉन बद्दल म्हटलं, फॉन आहे, BNHS आहे, त्यानंतर पुण्यामध्ये इनसर्च आउटडोर्स म्हणून आहे. असे बरेच ऑर्गनायझेशन आहेत. तुम्ही जर थोडं सर्च केलं तर तुम्हाला डेफिनेटली 10-15च्या वरचे ऑर्गनायझेशन मिळतील. थोडं कॉस्टली प्रकरण असतं, पण इट इज वर्थ. म्हणजे तुम्ही 2 किंवा 3 व्हिजिट केल्यावरती तुम्हाला अंदाज येतो की आपल्याला यातनं काय शिकायला मिळणार आहे. आणि देन यू कॅन फॉलो द मेंटर्स. म्हणजे तुम्हाला ऑर्गनायझेशन बरोबर जायची गरज नाहीये, तर त्यांच्याबरोबर येणारे जे एक्सपर्ट्स असतात ते पण इंडिव्हिज्युअली त्यांच्या टूर ऑर्गनाईज करत असतात. आणि हे जे मेंटर्स असतात त्यांच्या थ्रू आपण जातो तेव्हा बऱ्यापैकी इकॉनॉमिकली ते आपल्याला परवडण्याजोगं असतं. सो यू कॅन फॉलो द मेंटर्स ऑल्सो. ओके. आणि एक प्रश्न आहे की तुमचं जे पुस्तक आहे भटकंती घाटवाटांची, तर ते कुठे अवेलेबल आहे? सध्या ह्याच्यामध्ये मॅजेस्टिक मध्ये अवेलेबल आहे, आयडियल अवेलेबल आहे, पण लॉकडाऊन मुळे बऱ्याच ठिकाणी आउट ऑफ प्रिंट आहे. तर सह्याद्री बुक्स किंवा बुक गंगावरनं ऑनलाईन तुम्ही मागवू शकता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके, थँक्यू प्रीती. फार सुंदर झालं तुझं सादरीकरण. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. राईट. इनफॅक्ट तू एवढ्या वेगवेगळ्या विषयांना टच केलंस आणि आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की यातलं नक्की मी काय उचलायचं, माझ्यासाठी यातलं काय आहे. आणि म्हणजे तू यातलं सगळं आणि त्याच्याही पलीकडे काय काय करत असतेस.
मला एक असं लक्षात आलं की जी कोण 10-12 मंडळींचा तू परिचय करून दिलास त्याच्यामध्ये मला वाटतं त्या शेवटी एक मुलीचा उल्लेख होता आणि तू स्वतः, बाकी सगळे पुरुष होते. तर मला वाटतं महिलांनी सुद्धा जास्तीत जास्त याच्यात सहभाग घ्यावा. आणि नाही नाही, आहेत म्हणजे प्रत्येक फील्ड मध्ये तुम्हाला 1 किंवा 2 महिला पण मिळतील. फक्त एवढंच आहे की मी त्यांच्या टच मध्ये नाहीये. सो मला त्यांचं म्हणजे माहिती नसेल की त्यांचं काय काम चाललंय, किंवा त्या मे बी सगळ्या महाराष्ट्रातल्या नसतील. सो या फील्ड मध्ये महिलाही आहेत आणि डेफिनेटली त्यांचंही खूप चांगलं काम सुरू आहे. हे मी आता जे कलेक्ट केले ते सगळे माझ्या परिचयाचे इथले मुंबईतले बेस्ट लोक आहेत, त्यामुळे इझी टू अप्रोच, कारण आपला ऑडियन्स मुंबईचा आहे. तुम्ही यातल्या कोणालाही अप्रोच करू शकता आणि त्यांच्याकडनं तुम्हाला डेफिनेटली गायडन्स मिळेल. अशी मी इनफॅक्ट जो प्रश्न नितीने विचारला तो मीच विचारला होता की कुठल्या संस्था आहेत का वगैरे, पण मला आता सगळं हे बघितल्यावर असं लक्षात येते की पहिली पॅशन आहे आणि त्यानंतर संस्था वगैरे सगळं येस येस पुढचं आहे. येस. आणि तुझ्या बाबतीत तर मला नक्की माहिती आहे की पूर्ण 6 दिवस काम करून शनिवारी रात्री तुम्ही सगळा प्रवास करून रविवारी हे एक्सप्लोरेशन आणि भटकंतीचे उद्योग करून रविवारी रात्री परत प्रवास करून सोमवारी कामाला लागता. म्हणजे ही जी आहे ही पॅशन आहे, ही तळमळ आहे आणि त्याला काही पर्याय नाही. त्याच्यानंतर संस्था बिवस्था सगळं पुढचा भाग आहे. त्यामुळे प्रीती, थँक्यू व्हेरी मच. तू खूप छान हे दिलंस आम्हाला. सादरीकरण खूप सुंदर होतं, खूप वेगवेगळ्या वाटा. आणि आमचा जो उद्देश होता की विज्ञान आणि भटकंती ह्यांचा एकमेकांशी मेळ, इनफॅक्ट आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीशी विज्ञानाचा थोडा थोडा संबंध येतच असतो, पण भटकंतीसारख्या केवळ एक ज्याच्याकडे करमणूक म्हणून बघितलं जातं किंवा टाइमपास म्हणून बघितलं जातं त्याच्यातही किती विज्ञानाचा भाग असतो, तिथे विज्ञान कसं मदतीला येऊ शकतं. आणि एकाच वेळेला तुम्ही शिक्षणही घेत असता, एक दुसऱ्यांना देतही असता आणि शिवाय एन्जॉय करत असता. आता कोणीतरी उल्लेख केला होता की दिस इज अ व्हेरी गुड काय एज्युटेनमेंट, म्हणजे इट इज एज्युकेशन अँड एंटरटेनमेंट. तर ते खऱ्या अर्थाने अगदी तुमच्या कामामध्ये दिसतं. आणि सगळ्या पार्टिसिपंट्सना मुद्दाम मला सांगायचं आहे की हे इंट्रोडक्टरी लेक्चर तू आवर्जून घेतलंस आणि त्याच्यामध्ये अनेक विषयांना स्पर्श केलास. त्यातून आता आम्हाला पार्टिसिपंट्सकडनं इच्छा अशी आहे की त्यांना जर खरोखरच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रस असेल तर आम्हाला अशी एक वेबिनार सिरीज करायची की यातले वेगवेगळे विषय, उदाहरणार्थ डॉक्टर सचिन जोशी, आता त्यांचं स्वतःचं एक पूर्ण 10-12 तासांचं एक पूर्ण हे होऊ शकतं, वेबिनार किंवा सिरीज होऊ शकते. इतकं त्यांच्याकडे ज्ञान आहे आणि इतकं त्यांच्याकडे स्टॉक आहे सगळ्या गोष्टींचा. तर पार्टिसिपंट्सना माझी विनंती आहे की त्यांनी जरूर आपला इंटरेस्ट दाखवा. ह्याचा फीडबॅक फॉर्म तुमच्याकडे येईल मेलवरती, तो तुम्ही भरून पाठवावा. आणि आम्ही एक सर्वे करतोय की अशा प्रकारची वेबिनार्स कंटिन्यू करण्याच्या दृष्टीने बाबा पार्टिसिपंट्सचा याच्यामध्ये काय रिस्पॉन्स आहे, या दृष्टीने आम्ही एक सर्वे पण करतोय. तर त्या सर्वेलाही सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा, सर्व पार्टिसिपंट्सनी. सो थँक्यू व्हेरी मच प्रीती, पुन्हा एकदा. थँक्यू सर. थँक्यू. आणि सर्व पार्टिसिपंट्सचे पण आभार. आणि आपण याच ठिकाणी, वैभव काय आणखीन सांगायचंय ना, तर आपण हे सेशन कन्क्लूड झालं नाही, असेल. एवढंच की फीडबॅक फॉर्म आपण सगळ्यांना मेल करू आणि त्यांचं फीडबॅक नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल पुढच्या सिरीज, वेबिनार सिरीज ऑर्गनाईज करायला या सगळ्या याच्यासाठी. ओके, थँक्यू व्हेरी मच अँड बाय, हॅव अ नाईस डे.